स्वर्ग लोकांचा त्याग केला आणि या मंजुघोषीची पावलं पडली ना ती फक्त या मृत्यूलोकाच्या ठिकाणी. कारण क्षणोक्षणी बदलणार हे सारं निसर्गाचे सौंदर्य आणि या सौंदर्याचा आस्वाद आज फक्त मलाच ऐकायला मिळणार. आणि याच्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं आहे? ही निसर्गाची शोभा, हे निसर्गाचं वातावरण, नाजूक लताने वेगळं ना, हे निळालेलं वृक्ष, जणू काही आकाशी स्पर्धा घेत आहे. आणि वज्रत्व असल्यामुळं या साऱ्या पुष्पराणीला एक प्रकारची आगळी शोभा आली. तर श्वेतकमलाची सभा घातलेला हे रत्नासारखं नेत्रदीपक सरोवर ना आज जणूकडे पाहता कसं वाटतंय. दूरवर जर पाहिलं असेल ना हिरव्यागार गवताची अवर्णीय शोभा. असं वाटतंय स्वतःला चोखूनच द्या. आणि आपल्या मनातच समाधान वारा सुटलाय. आणि आज वारा माझ्या अंगावरती एकसारखे शहर निर्माण होत. हा गारगार वारा ही आज मंद मंद आहे. आणि आज तरी माझ्या अंगावरती आलं ना मन एकसारखं माझं मंत्रमुग्ध होत आहे. आणि असं वाटतं इथंच राहतं. आणि मन मुराद आनंद या साऱ्या निसर्गाचा फक्त आपण घ्यावा. हो आपण घ्यावा. पण समाधान मात्र एकाच गोष्टीचं आहे. स्वर्ग सुखाला लागले असं हे सारं सौंदर्य. आणि या सौंदर्याचं वर्णन करता करता आज माझ्या मुखातून शब्द सुद्धा अपुरे पडतात. असं हे सारं सौंदर्य. पण या सौंदर्याला आज जो खरा बनवणार आहे ना याला कारण हा वसंत ऋतू आहे. याच वसंत ऋतूच्या आगमनामुळे या सौंदर्याला आणखीच बळ आलाय असंच मला वाटतं. मग या निसर्गाचा आस्वाद घ्यावा, मनाचं समाधान करावं आणि लवकरात लवकर स्वर्ग साम्राज्याच्या ठिकाणी निघून जावं. पण हा बहर पाहिला, हे सौंदर्य पाहिलं आणि माझा आनंद या सगळ्या गगनात मावेनासा झाला. हो मावेनासा झाला. मनिहा